आपल्याला बघायचं आहे परचेस. जे काही सप्लायरचं बिल असतं ते कसं केलं जातं. तर आपण परचेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला परचेसचा हा डॅशबोर्ड दिसला जातो. त्यामध्ये तुम्ही आपल्या सप्लायरचं नेम टाकून परचेस पण एखाद्या सप्लायरचं बिल पण सर्च करू शकता. त्यामध्ये तुम्ही इथं बिल नंबर वाईज करू शकता आणि सप्लायरच्या नेम वाईज पण करू शकता. त्यामध्ये डेट आहे, डेट टाकून तुम्ही आपले बिलिंग चेक करू शकता, किती ते कितपर्यंत आपल्याला बिल चेक करायचं आहे. त्यासाठी परत त्यानंतर ॲड परचेसमध्ये गेले की तुम्ही इथं न्यू सप्लायरचं बिल क्रिएट करू शकता. त्यासाठी पहिल्यांदा सप्लायर आपल्या लिस्टमध्ये क्रिएट पाहिजे. जर सप्लायर लिस्टमध्ये क्रिएट नसेल तर तो आपल्याला क्रिएट करावा लागतो. क्रिएट करण्यासाठी इथं प्लसचं आयकॉन दिलेलं आहे. प्लसचं आयकॉन केल्यानंतर पार्टीचं नेम टाकलं जातं. जो काही सप्लायर आहे त्या सप्लायरचं इथं नेम टाकलं जातं. सप्लायरचं नेम टाकल्यानंतर एंटर केल्यानंतर इथं आपल्या पार्टीचा टाईप विचारला जातो, सप्लायर या कस्टमर. तो केल्यानंतर ॲड्रेस, जो काही ॲड्रेस असेल सप्लायरचा तो ॲड्रेस टाकून एंटर केल्यानंतर आपला स्टेट सिलेक्ट करावा लागतो. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर GST नंबर, मोबाईल नंबर जो काही असेल तो तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर तुम्ही इथं आधार नंबर जर असेल तर तो टाकू शकता, पॅन नंबर, कॉन्टॅक्ट पर्सन कोणी असेल तर तो टाकू शकता. त्यांचा काही ओपनिंग बॅलन्स, आपल्याला त्यांना काही पैसे द्यायचे आहे का ते आपण इथं टाकू शकतो. त्यांचा काही ओपनिंग बॅलन्स असेल तर. त्यानंतर इथं डेबिट क्रेडिट जे काही असेल ते आपण सिलेक्ट करून सेव्ह केल्यानंतर तो सप्लायर आपल्या लिस्टमध्ये क्रिएट होऊन जातो. क्रिएटमध्ये आल्यानंतर आपण त्याला सिलेक्ट करून एंटर केल्यानंतर त्याचा GST नंबर जर आपण ॲड करेल नसेल तर तुम्ही ते मॅन्युअली पण इथं टाकू शकता. त्यानंतर व्हेकल गाडीचा नंबर टाकू शकता त्यांच्या. त्यानंतर टॅक्स टाईप, जो काही टॅक्स टाईप असेल एक्सक्लुझिव्ह, इन्क्लुझिव्ह तो तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर एंटर केल्यानंतर पेमेंट मोड, यांचं पेमेंट कशामध्ये, कॅश का क्रेडिट. क्रेडिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं त्यांना किती डेजसाठी क्रेडिट द्यायचं आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. ते टाकल्यानंतर सेव्ह म्हटलं की त्यासाठी त्यांचं बिल क्रिएट होतं. त्यानंतर एंटर केल्यानंतर जो काही बिल नंबर आहे तो बिल नंबर तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर जो काही परचेसचा डेट आहे त्यानंतर आपण ती एंटर करू. त्यानंतर परचेस डेट आपण त्यांची चेंज करू शकतो, ज्या डेटला आहे त्या डेटला. त्यानंतर लोकेशन आहे आपलं, आपल्याला ह्या शॉपमध्ये घ्यायचं आहे की गोडाऊनमध्ये घ्यायचं आहे आपण ते पण ॲड करू शकतो. त्यानंतर सिलेक्ट प्रोडक्टवर आल्यानंतर जो काही प्रोडक्ट आहे तो आपल्याला ॲड करायचा असला, म्हणजे आपण जो घेतला आहे परचेस सप्लायरकडून तो आपण इथे ॲड करू शकतो. जर सप्लायर या लिस्टमध्ये जर सप्लायरने आपण जो प्रोडक्ट घेतला आहे तो जर नसेल तर तो ॲड करण्यासाठी इथं प्लसचं आयकॉन आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला प्रोडक्टचं नेम येतं. जो काही प्रोडक्टचं नेम असेल ते नेम टाकू शकता तुम्ही इथं. प्रोडक्टचा टाईप सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डिस्प्ले नेम त्याचं जर असेल तर तुम्ही टाकू शकता. HSN कोड आहे, परत प्रोडक्टचा HSN जो काही कोड असेल तो तुम्ही इथं टाकू शकता. प्रोडक्टची पॅकिंग, जी काही पॅकिंग आहे प्रोडक्टची 250 ml 500 ml जो काही असेल ती तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मॅन्युफॅक्चर, या प्रोडक्टची कंपनी कोणती आहे ते आम्ही तुम्हाला क्रिएट करून दिलेलं आहे. पण ह्या लिस्टमध्ये जर कंपनी नसेल ती तुम्हाला ॲड करण्यासाठी तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ती मॅन्युफॅक्चर म्हणजे कंपनी पण ॲड करू शकता. त्यानंतर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. कॅटेगरी पण तुम्ही इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून क्रिएट करू शकता. त्यानंतर जो काही टॅक्स ग्रुप असेल तो टॅक्स ग्रुप तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सेल युनिट, जे काही सेल युनिट आहे नंबर्समध्ये किंवा KGमध्ये ते पण तुम्ही इथं ॲड करू शकता किंवा सेल युनिट पण क्रिएट करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही इथे ॲड करून ॲड म्हटल्यानंतर तो प्रोडक्ट ॲड होऊन जाईल. लिस्टमध्ये ॲड झाल्यानंतर तो प्रोडक्ट आपण सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर त्याचं जे काही आधी आपण परचेस केलेलं असेल त्याचे काही बॅच वगैरे असेल ते तुम्हाला येऊन जातील. ते नसेल तर तुम्ही इथं एक्झिट करून न्यू बॅच पण इथे ॲड करू शकता. जी काही न्यू बॅच असेल ती तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर एक्सपायरी डेट, जी काही प्रोडक्टची एक्सपायरी डेट आहे ती एक्सपायरी डेट तुम्ही इथं ॲड करू शकता. त्यानंतर जी काही क्वांटिटी आपण किती परचेस क्वांटिटी केली आहे ती क्वांटिटी तुम्ही इथं ॲड करू शकता. त्यानंतर GST मध्ये तुम्ही किती पर्सेंटेज ह्या पर्सेंटमध्ये GST लागला आहे या प्रोडक्टला ते तुम्ही इथून ॲड करू शकता. त्यानंतर बारकोड तुम्ही इथं सेट करू शकता. त्यानंतर जे काही परचेस रेट आहे आपल्याला हा प्रोडक्ट कितीला परचेस झालेला आहे ते तुम्ही इथं ॲड करू शकता. त्यानंतर एंटर केलं तुम्ही इथे विथ GST पण आपल्याला प्रोडक्ट विथ GST जर आलं तर विथ GST आपण त्याचे रेट सेट करू शकतो. विदाऊट येईल असेल तर विदाऊट पण आपण ते सेट करू शकतो. त्यानंतर एंटर केलं की तुम्हाला इथं फ्री स्कीम वगैरे काय असेल त्यामध्ये तुम्हाला जर प्रोडक्ट आणले असेल काही फ्री तर ते तुम्ही इथं ॲड करू शकता. त्यानंतर तुम्ही इथं एंटर केल्यानंतर डिस्काउंट जर ह्या प्रोडक्टवर आलेला असेल तर तो डिस्काउंट आपण इथं सेट करू शकतो. त्यानंतर एंटर केलं की तुम्हाला इथं MRP जे काही सेल रेट आहे सेल रेटमध्ये तुम्ही प्रोडक्टची MRP टाकू शकता. जे काही कॅश आहे ते कॅश तुम्ही इथं टाकू शकता. जो काही त्याच्यानंतर
तुम्ही इथं सेट करू शकता. क्रेडिट आणि कॅश तुम्ही तिन्ही पण रेट इथं सेट करू शकता. आणि ॲड म्हटल्यानंतर हा प्रोडक्ट आपल्या लिस्टमध्ये ॲड होऊन जाईल. आणि सेव्ह अँड त्यानंतर तुम्ही इथं जर हमाली चार्जेस वगैरे काही एक्स्ट्रा चार्जेस लागलेले असतील ह्या बिलावर, तर तुम्ही इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इथं तुम्ही ते लेजर नेम पण क्रिएट करू शकता आणि ॲड पण करू शकता. आता इथं आम्ही तुम्हाला क्रिएट करून दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं एखादं ॲड करायचं आहे, तर इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही इथं ते पण ॲड करू शकता. त्यानंतर तुम्ही इथं हमाली चार्जेस सिलेक्ट करून इथं जे काही हमाली चार्जेस लागले असेल, ते हमाली चार्जेस टाकून ॲड म्हटल्यानंतर ते लिस्टमध्ये ॲड होऊन अप्लाय केल्यानंतर ते आपल्या लिस्टमध्ये येऊन जाईल. आणि सेव्ह अँड परचेस म्हटल्यानंतर ते टोटली तुम्हाला इथं सेव्ह होऊन परचेस सक्सेसफुली ॲड होईल. परचेस बिल सेव्ह झाल्यानंतर ते इथे आपल्याला परचेसच्या डॅशबोर्डवर येऊन जाईल. यामध्ये तुम्ही ते एडिट पण करू शकता आणि ते डिलीट पण करू शकता.